नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची सेवा आणि उपासना करत असतो। तर यावर्षी नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर ती 11 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। तर नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो। तर तुम्ही उपवास करा किंवा नका करू, तरीही तुम्ही सेवा आणि उपासना करू शकता। ज्यांना सर्व सेवा करणं शक्य नाही, सांसारिक अडचणी अनेक असतात, तर त्यामुळे ज्यांना सेवा करणं शक्य नाही, तर त्यांनी या नवरात्रीमध्ये कोणती सेवा करावी? ज्यांची इच्छा असूनही त्यांना लहान मुलं आहे आणि त्यामुळे जमत नसेल, तर त्यांनी कोणत्या सेवा कराव्या, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ज्या महिलांना नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करणे शक्य नाही, इच्छा आहे पण शक्य नाही जॉबमुळे किंवा मुलं लहान आहे त्यामुळे, तर त्यांनी या नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र याचे पाठ या नवरात्रीमध्ये करावे। तर सिद्धकुंजिका स्तोत्राला यशाची गुरुकिल्ली मानली जाते। तर ज्या महिला रोज सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करतात त्यांना आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। तर हा स्तोत्र शक्तीचा महिमा आहे आणि तुम्ही दुःखीत आहात, दुःख आहे, त्रास आहे, बाधा, संकट आहे, कर्ज आहे, तर या नवरात्रीमध्ये देवी तत्व पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि हेच तत्व आपल्यामध्ये यावं, त्याच्या लहरी आपल्यामध्ये याव्या, त्यासाठी आपण देवीची सेवा करत असतो, उपासना करतो। तर या सर्व सेवांमध्ये महत्त्वाची सेवा म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र आणि दुर्गा सप्तशतीचं पाठ आणि कुंकुमार्चन। तर बघा, सिद्धकुंजिका स्तोत्रमचे यामध्ये भगवान शंकरांनी सांगितले आहे की जो कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करेल त्याला दिव्य कवच, अर्गला स्तोत्र, रात्री सुक्तम, श्री सुक्तम यापैकी कशाचेही पठण करण्याची गरज नाही। ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करावे। तर बघा, सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायणाचे फळ मिळते। तर ज्यांना 14 पाठ करणे शक्य नाही, तर त्यांनी अवश्य एकदा तरी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाठ करावे। तर ज्यांना जो सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाठ करेल, तर त्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचे फळ मिळेल। तर असे हे अतिशय प्रभावी असा सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे। तर तुम्ही अवश्य, तुम्हाला जर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे शक्य नसेल, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पारायण करू शकता। तर हे कसं आणि केव्हा पठण करायचं? तर बघा, संकल्प करायचा आहे। तर या सेवेला सुरुवात करण्याआधी संकल्प करा। एक ताट घ्या, उजव्या हातामध्ये पाणी घ्या, हळद कुंकू अक्षता घ्या, एक फूल घ्या, तुमचं नाव बोला, गोत्र म्हणा आणि मी या 9 दिवसामध्ये रोज 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करेल। तर जेव्हा तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करता, तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायणाचे फळ मिळते। तर खूप प्रभावी ही सेवा आहे। तर 11 वेळा सातत्याने पठण कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल। तर प्रार्थना करा। तर हा ग्रंथ सिद्धकुंजिका स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा कोणत्याही तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही तुम्हाला मिळेल। तर हे तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता। तसेच या नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचेही पालन करा, त्यासोबतच अन्नही वर्ज्य करा। त्यानंतर पाठाचे काय नियम पाळावे, तर फक्त आपल्याला काळे वस्तू किंवा काळे कपडे घालून याचे पठण करायचे नाही। त्यानंतर शत्रूचा त्रास असेल तर तुम्ही रोज सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करा। खूप प्रभावी सेवा आहे। तर जेवढं जमेल तेवढं तुम्ही तसं पठण करू शकता, कोणीही पठण करू शकता, अगदी स्त्री, पुरुष, विधवा, गर्भवती, कुमारिका सर्वच पठण करू शकता। तर बघा, कर्जबाजारीपणा आहे, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, त्याला फळ मिळावं यासाठीही तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करावे। तर बघा, किती पाठ करावे, काय फळ मिळेल? तर बघा, ज्ञान मिळवण्यासाठी 5 पाठ करावे, यश कीर्तीसाठी 5 पाठ करावे, देवीला फूल अर्पण करून पाठाला सुरुवात करावी, संपत्ती मिळवण्यासाठी 9 पाठ करावे, पांढऱ्या तिळाचा संकल्प करावा। त्यानंतर आरोग्यासाठी 3 पाठ, शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी 3, 7, 11 पाठ करावे, नोकरी प्राप्तीसाठी 3, 5, 7, 11 पाठ करावे आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही 3, 7, 9, 11 असे पाठ करावे। तर संपूर्ण सिद्धिका स्तोत्रमचे पठण करणे असे 11 वेळा पठण करणे म्हणजेच 1 पाठ। तर या नवरात्रीमध्ये कुलदेवीसाठी या सेवा करायच्या आहेत। तर देवीचा कुळाचारही आपल्याला करायचा आहे। तर अवश्य या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल, तर या नवरात्रीमध्ये तुम्ही अगदी सोपा आणि साधा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण तुम्ही करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।